महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी। चला पंढरीसी जाऊ, विठू माऊलीला पाहूया। जयघोषात लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं प्रस्थानित झाले। पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळी तातडी होता वेळ। वाट पाहे उभा भेटीची आवडी, मागे न परिहार पुढे नाही सीना। झाली या दर्शनात एक वेळा, तुका म्हणे अनेक देहासी बैसिला, तो चित्ता निवळेन। या संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीतील बोधात्मक संदेशानुसार अनेक वर्षांची परंपरा लागलेली महाराष्ट्र भूमी, या मातीतील महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील देशातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं दिंडी पायी वारी करत जेजुरी वाल्हे या ठिकाणी दिंडीचा मुक्काम सोहळा अनुभवण्याचा योग पत्रकार चंद्रकांत काळेसह कुटुंबाने आपल्या नजरेत साठवून ठेवलेला आहे। दिंड्या पथकांचा बहार अनुभवलाय। असंख्य दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 24 नंबर दिंडी आणि या दिंडीतील वारकऱ्यांसह अनुभवण्यास मिळणारे क्षण आणि दिंडी सेवा करण्याची संधी वारकऱ्यांच्या सह आनंददायी अनुभवण्यास मिळाली। समस्त हराळे वैष्णव समाज संस्था श्री क्षेत्र आळंदी संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 रथापुढे विश्वस्त मंडळ 2022 ते 27 या कालावधीमध्ये 24 नंबर दिंडीचा पदभार सांभाळत असणारे अध्यक्ष श्री सुरेश रामानंद सोनवणे, महिला उपाध्यक्ष लताबाई किसन गाडेकर, सचिव चंद्रकिरण आत्माराम यादव, खजिनदार डॉक्टर शिवाजी भिवा भगत, तसेच सदस्य रोहिदास साधू उगलेंसह अनेक सदस्य सह हरिभक्त परायण रामकृष्ण खाडे, प्रमुख विणेकरी चोपदार हरिभक्त परायण अंकुश विकाजी चव्हाण सह पंढरपूर धर्मशाळा व्यवस्थापक राहुल शिंदे यांच्या सोबत श्री विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून दिंडी क्रमांक 24 आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा प्रवास विठ्ठल नामाच्या नामघोषातून नियोजनबद्ध परंपरेनुसार वारकरी संप्रदाय वसा चालवत आहेत। वारकरी विठ्ठल भक्त पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन भारूड गोंधळ तसेच संत परंपरेतील सांप्रदाय गाथेतील अभंग गात पायी वारी करीत आहेत। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडीकरिता प्रतिनिधी चंद्रकांत काळे, रायगड माथेरान। आज आपण या पंढरपूरच्या वारीमध्ये संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक 24 या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या समूहाचे या दिंडीचे विणेकरी आपण आता त्यांच्याबरोबर या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करणार आहोत। तर सर काय सांगाल आपण आज आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हा सर्व समूह, हा सर्व संतांचा आणि वारकऱ्यांचा समूह आपण घेऊन चाललेला आहात, तर या संदर्भात आपण काय सांगाल? रामकृष्ण हरी। आमची दिंडी जी आहे समस्त हरा वैष्णव समाज रोहिदास दिंडी क्रमांक 24 ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या पुढे, पालखीच्या पुढे 24 नंबरला चालते आणि घोड्याच्या मागे आपला 3रा नंबर आहे। या दिंडीची परंपरा अशी आहे की जसा सोहळा सुरू झाला त्यानंतर 10-5 वर्षानंतर आमच्यातले कोण पूर्वज असतील त्यांनी ही दिंडी सुरू केली आणि जवळजवळ 200 वर्ष होऊन गेली असावे, कारण आमच्या पूर्वजांचा असा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ही दिंडीची परंपरा आहे। आमचे 21 विश्वस्त आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दिंडीचं सर्व नियोजन होत असतं। प्रत्येक जण जे आपल्याला जे काम दिलेलं असेल ते प्रत्येक आपापलं काम जबाबदारीने चोख करत असतो आणि माझ्याकडे जी समजलेली जबाबदारी आहे भजनी प्रमुख म्हणून दिंडीची ती मी पार पाडतो। दिंडीचं जर बोलायचं म्हटलं तर बरंच काय बोलण्यासारखं आहे, परंतु थोडक्या वेळेमध्ये एवढंच सांगेन की पायी तीर्थयात्रा घडो, संत देवादारी पडो, की संतांनी जो मार्ग सांगितला की राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, की रामाचं नामस्मरण घेतलं की यज्ञ करायची गरज नाही, एक पाऊल लांब घेऊन घेतलं टाकलं तरी यज्ञाचं पुण्यपत्रामध्ये पडतो, अशी वारीची परंपरा आहे। आणि वारीमध्ये कायिक वाचिक मानसिक 3 प्रकारचे तो घडतात, असं वारीबद्दल खूप आहे। ते एवढंच बोलतो आणि सल्ला घेतो। रामकृष्ण हरी। महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत।